भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती। त्यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं होतं की बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला स्वराज्याचा भव्य विस्तार केला। शनिवार वाडा आहे त्यांच्या पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या वैभवाचं प्रतीक आहे। पुणे हे त्या काळामध्ये स्वराज्याचं प्रमुख केंद्र होतं, त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं ही आमची स्पष्ट आणि योग्य अशी मागणी आहे। मेधा कुलकर्णीच्या मागणीबाबत कोल्हापूर दौऱ्यावर असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, मला असं वाटतं कारण नसताना आपण वाद करू नये। बाजीराव पेशव्यांचं नाव द्या हा आग्रह का केला आहे हे मला समजत नाही। शौर्य हा जर क्रायटेरिया असेल तर अनेकांचं नाव देता येईल। संभाजी महाराजांकडे शौर्य नव्हतं, संभाजी महाराजांकडे त्यागही होता आणि शौर्यही होतं, त्यामुळे कारण नसताना समाजामध्ये अंतर वाढवायचा उद्योग काही लोक करत आहेत आणि त्यातला तो प्रकार आहे। मला असं वाटतं की अशा प्रसंग कारण नसताना असे वाद आपण करू नये। म्हणजे बाजीराव पेशव्यांचं नाव द्या हा आग्रह का केला आहे मला समजत नाही। शौर्य हा जर क्रायटेरिया असतील तर अनेकांचं नाव देता येईल। संभाजी महाराज शौर्य नव्हतं, संभाजी महाराज त्यांचा त्यागही होता, शौर्य होतं आणि त्यामुळे कारण नसताना समाजामध्ये एक अंतर वाढवायचा उद्योग काही लोक करतात आणि त्याचा तो प्रकार आहे। महाविकास आघाडीमधून महायुतीत होत असलेल्या इनकमिंगबद्दल देखील शरद पवारांनी भाष्य केले। ते म्हणाले, महाविकास आघाडीमधून जे जातात त्यांचं काय होतं ते पाहावं लागेल। तिकडे आधीच गर्दी आहे, त्यांना तिकडे किती संधी मिळते ते पाहावं। त्यांनी तिकडे निवांत राहावं, ते तिकडे गेले म्हणजे शांत बसणार नाही, त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडी म्हणून आम्ही कसा घ्यायचा हे आम्ही पाहू। तसेच ठाकरे यांनी 5 जुलैला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, त्यामध्येही सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केले। त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, त्याबाबत मी वाचलंय, त्यांनी मोर्चात सहभागी व्हा असं म्हटलंय, त्यांचं भाष्य समजून घेतलं पाहिजे। तुम्ही सहभागी व्हा म्हटल्यावरती होता येत नाही असं नाही, भूमिका समजून घ्यावी लागेल। महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय असतील तर भूमिका घेतली जाईल।